हॅलो मनीषा. हाय. ओके. आजचा चौथा पॉडकास्ट आहे आपला. आणि आजचा पॉडकास्ट कदाचित खूप इमोशनल पॉडकास्ट असेल. हा पॉडकास्ट करताना माझी खूप द्विधा मनस्थिती होती की खरं करायचा का नाही करायचा. कारण इतक्या वर्षामध्ये त्यांनी जे स्वतःला बिल्ड केलंय, स्वतःला जेवढं स्टॅबिलाईज केलंय, मला त्यांच्या भरत आलेल्या जखमांवरची खपली काढायची नव्हती. एक असा प्रश्न आहे आयुष्यातला की जिथे येऊन सगळी उत्तरं थांबतात. सगळं अध्यात्म, सगळी फिलॉसॉफी, कर्म कांड, जादू, सगळं जिथे थांबतं तो आहे मृत्यू. कुठल्याही परिस्थितीत, वयाच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती जवळच्या कुठल्याही माणसाला गमावणं ह्याच्या एवढं दुःखद आणि क्लेशदायी घटना आयुष्यात कुठलीच असू शकत नाही. आणि कुणालाही हा प्रसंग आयुष्यात कधी चुकलेला नाहीये. पण दुर्भाग्याने ही दैव आज्ञा जर आपल्या घरावरती सारखी सारखी धाडली जात असेल, तर अशा परिस्थितीतनं एखाद्या माणसाने कसं सर्व्हाइव्ह करायचं. अशाच एका प्रेरणादायी आणि धाडसानी भरलेल्या प्रवासाकडे आज आपण जाणार आहे. मनीषा, वेलकम टू दिस पॉडकास्ट. आणि थँक्यू, तुम्ही तयार झाला या पॉडकास्टसाठी. खरं तर आय डोंट वॉन्ट टू मेक यू अगेन इमोशनल अँड गो थ्रू ऑल दॅट ट्रॉमा अगेन. पण ही गोष्ट आयुष्यात कुणालाच चुकलेली नाहीये. आणि तुमच्या आयुष्यात जे घडलं आणि त्याच्यातनं तुम्ही जसं परत परत उभं राहिलात आज, तुमच्या मुलीसाठी तुम्ही ज्या धीरानी आणि धाडसानी उभे आहात, ही गोष्ट सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. आणि तुमच्या प्रवासातनं खूप लोकांना खूप काही शिकण्यासारखं आहे. सो थँक यू फॉर डुईंग दिस पॉडकास्ट विथ अस. It's not that key. Thanks. Actually, I should say thanks to you and sir. त्या डिसेंबर 13 पासून मी या फॅमिलीशी कनेक्टेड. ओके, फर्स्ट आय एम मनीषा कदम फ्रॉम मुंबई. आणि माझा हा प्रवास 2013 पासून जो चालू आहे, तो अजून पण चालू आहे. आणि आय विश की टिल माय डेथ आय शुड कंटिन्यू विथ दिस. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला जी स्ट्रेंथ मिळाली, मनाची सरांचं आणि मीरा मॅडमचं जे काही प्रेम मिळालं. मी या स्टेजवरती इथे जॉईन झाले डिसेंबर 13 मध्ये. मी पहिलं लेक्चर अटेंड केलं टॅपिंगचं. आणि तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की आय हॅड लॉस्ट माय 3 डिअर वन्स. आय लॉस्ट माय फादर, आय लॉस्ट माय मॉम. आणि मी माझा सगळ्यात म्हणजे प्रत्येक आईला आपलं मूल प्रियच असतं. बट आफ्टर 10 इयर्स जेव्हा तुम्हाला तुमची बाळं होतात, सगळे देव कर्मकांड करून सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुमचा विश्वास संपलेला असतो, आणि मग एका वन फाईन डे यू कम टू नो दॅट ओके यू आर प्रेग्नेंट, अँड दॅट टू यू आर हॅव्हिंग ट्विन्स. आणि ही डिलिव्हरी पण एवढी हे नव्हती, प्रीमेच्युअर डिलिव्हरी होती, पण त्यातनंही माझी बाळा सर्व्हाइव्ह झाली. अँड आय वॉज व्हेरी हॅपी दॅट की माझे एक स्क्वेअर फॅमिली माझी होती. माझी 2 बाळ आणि मी आणि माझा नवरा. एव्हरीथिंग वॉज गोइंग सो स्मूथली. आणि वन फाईन डे अचानक माझा मुलगा निकुंज, जो माझ्याशिवाय एक सेकंद खाली राहायचा नाही, त्याला अनडायग्नोस अचानक तो एका एका रात्री तो ऍडमिट झाला आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ही पास्ट अवे. माझ्यासाठी इतकं शॉकिंग होतं की मी जस्ट हॉस्पिटलमधनं खाली आले होते मेडिसिन घ्यायला, आणि वर गेले तेव्हा अजय म्हणाले, अगं ते तू आतमध्ये जायचं. म्हटलं का? नाही म्हणे, डॉक्टरांनी सगळे कर्टन्स लावले. म्हणजे पण म्हटलं आपल्या बाळाला नसेल, दुसऱ्यांना लावलं असेल. त्यामुळे तू समजत का नाही. आणि मी अख्ख्या रस्त्याने, म्हणजे मी आय वॉज इन अ शॉक. आणि अख्ख्या रस्त्याने मी सगळ्यांना फोन करत सुटले की आई तुला माहितीये का, आता माझ्याकडे एकच बाळ आहे. आई तुला, आईलाही काही कळे ना की ती अशी काय बोलतेस तू. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणीला आम्ही फोन लावून कळवलं. अगं ती म्हणते, अगं मनीषा काहीतरी बडबडू नकोस. म्हटलं अगं खरंच. अँड देन निकोज वॉज नो मोर. आणि ॲट द सेम टाइम माझ्या आई वडील कॅन्सरनी, त्यांचा कॅन्सर डायग्नोज झाला होता. सो मी त्यांच्या मागे होते की त्यांना मेंटली स्टेबल करणं मला त्यांच्यासाठी होतं. कारण त्यांनी स्वतःची एक आशा सोडलेलीच होती, पण ते हॅपी होते माझ्या मुलांकडे बघून. आणि ऍट दिस स्टेज मला त्यांना सांगावं लागलं की निकुंज नाहीये. त्याही परिस्थितीत ते माझ्या घरी आले. दोघांची परिस्थिती फार वाईट होती, पण तरी मला धैर्य द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ही गोष्ट 12 एप्रिल 2012ची. 15 नोव्हेंबर 2012ला माझे वडील गेले कॅन्सरनी. आणि 1 फेब्रुवारी 13ला माझी आई गेली. विदिन 6 मंथ्स आय लॉस्ट माय 3 डिअर वन्स. आणि जे माझेच पिलर होते, म्हणजे जे
ज्यांच्याशिवाय मी जगूच शकत नव्हते. नो डाऊट देवाने मला एक सुंदर मुलगी दिली, अंडरस्टँडिंग मुलगी आहे माझ्याबरोबर, पण तिच्या थोडंसं तिच्या बाबासारखं, ती तेवढी ओपन होत नाही जेवढी माझा निकुंज होता. सो ते फार कम्पॅरिझन अजूनही माझ्या बाबतीत चालू असतं. पण अदरवाईज ह्या सगळ्यातनं सुद्धा मी सर्व्हाइव्ह झाले आणि माझी ट्रान्सफर झाली वाशीला, अशा ठिकाणी माझ्या ब्रँचला, जिथे मी फक्त त्या कॅबिनेट मी एकटी होती. आणि मग अशा वेळेस मला सरांची एक ऍड दिसली लोकसत्यामध्ये, आणि माझ्या एका मैत्रिणीने मला, म्हणजे माझी जी कॉलेज ऑफिसमध्ये खास मैत्रिणी, मला हे पुस्तक पडलं, तुला तर वेळ असेल ना तर तू हे पुस्तक वाच. आणि मग ऑफिसच्या क्लिअरिंग मध्ये ते पुस्तक माझ्याकडे आलं, समृद्धीचा साक्षात्कार भाग 1. ही काय योजना होती मलाही माहित नाही. आणि एका एका क्षणात मी 70 पानं वाचली त्याची ऍट अ टाइम. आणि मला वेळ झालेली कळली पण नाही की ऑफिसचं टाइम आउट झालं होतं. आणि माझं वॉचमन, मॅडम 5:15 होऊन गेले. आणि सेड की हा हा. आणि मी परत घरी गेला, तिथे वाचलं. कुठेतरी काहीतरी कळत होतं पण काहीतरी मिस पण होत होतं. परत मी वाचलं ते आणि म्हटलं, माझ्या ऑफिसमध्ये माझी अजून एक मैत्रीण होती तिथे, ती म्हणे अगं हे ना यांचे, म्हटलं शनिवारी लेक्चर्स असतात मुंबई पुण्यामध्ये, लोकसत्तेला ऍड येते यांची. म्हटलं नाही, मला हे जायचंय, मला हे बघायचंय. तर ती म्हणाली बघ आत्ता किती मंडळीला आहे, या शनिवारी तुला जायचं असलं तर जा. आणि मग मी किती मंडळीला आले, आणि त्याच्या नेक्स्ट डे मग आपलं पेड सेशन होतं टॅपिंगचं. आणि तिथे मी December 13ला फर्स्ट टॅपिंग सेशन अटेंड केलं, ₹5,000 तेव्हा त्याची फी होती. आणि मी ते वाचलं. फक्त एकच होतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या मिस्टरांनी, अजयनी मला कधीच अडवलं नाही की जायचं नाही किंवा काय नाही. मी फक्त त्याला फोन करून सांगायची मी आता लेक्चरला चालले, आणि मग ठीक आहे किती वाजतील वगैरे, एवढंच. पण त्याने बेसिकली त्यालाही मी आणायचा प्रयत्न केला, पण त्याचं नेचर थोडंसं वेगळं होतं. तू करतेस ना मग मला ते मिळणार आहे, असं त्याचं एक हे होतं. आणि बिकॉज ऑफ हिज शिफ्ट ड्युटीज ही वॉज नॉट एबल टू अटेंड द लेक्चर्स अँड एव्हरीथिंग. आणि मग त्या लेक्चरमध्ये आल्यानंतर मी हळूहळू स्वतःला उभं करायला लागले. त्याच्यानंतर सगळेच मग सप्तचक्र आणि एंजल्स वगैरे, एंजल्सचा तर प्रचंड अनुभव आहे. आणि टिल नाव ऑल्सो मी तो एक्सपिरियन्स घेते. पण या सगळ्यामध्ये जेव्हा मी, म्हणजे मला कोणाचाच असा मानसिक एक आधार असतो, आणि त्याच पिरियडमध्ये मी माझ्या खास मैत्रिणीपासून लांब त्या डिपार्टमेंटला येऊन बसले होते. आणि अशा वेळेस मी ते समृद्धीचा साक्षात्कार पार्ट 1 एकदा वाचलं, दोनदा वाचलं. आणि देन आय सेड की काहीतरी आपल्याला कुठेतरी, म्हणजे तेव्हा युनिव्हर्स वगैरे हे शब्द माहित नव्हते, तेव्हा शब्द फक्त देवच होता. देव कुठेतरी आपल्याला उभं करतोय, काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि आई नेहमी म्हणायची, मी तर असे ना तुझ्याबरोबर, असली आणि नसली तरी, आणि कुठच्या ना कुठच्या रूपात तुला मी मदत करीन असो. आणि घरात 4 मध्ये मोस्ट पॅम्पर्ड चाइल्ड होते, आणि इथे आल्यानंतर मात्र सगळ्यात मोठी, सगळ्या जबाबदाऱ्या, आणि हे सगळं ओघाने आलेलं दुःख. पण एक आहे की टॅपिंगमुळे आणि सरांच्या आणि तुमच्या गायडन्समुळे मी इथे उभे राहू शकले. माझ्या हळूहळू एक एक स्टेप क्लाइम करत होती, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. माझ्या विशेष मध्ये मी लिहित होते की हा, मला एक आता माझं असंही, आय एम हॅव्हिंग प्रॉपर हाऊसेस, नॉट 1 2, आय एम प्रॉपर हॅव्हिंग 2 3 हाऊसेस, बट स्टील आय वॉज एक्सपेक्टिंग माय 2 BHK हाऊस, माझं ड्रीम हाऊस, जे पण मला मुंबईमध्ये हवं होतं. बिफोर दॅट आय वॉज स्टेईंग इन डोंबिवली. आणि कुठेतरी एक अशी अडी निर्माण झाली होती की पैसा असून सुद्धा मी माझ्या लेकाला वाचवू शकले नव्हते, किंवा त्याला प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट नाही, मी असं कुठेतरी माझ्या मनाला आतमध्ये गिल्ट होतं. आणि मग मला असं, मी जायची ऑफिसला, जायची घरी यायची, पण फक्त लेक घरी होते म्हणून घरी यायची इच्छा होती. अदरवाईज असं खूपदा मनात यायचं की आता काय, जे आपल्याला हवं होतं, जे आपल्यासाठी सगळं होतं, सर्वस्व होतं, तर आपला मुलगा गेला, आपले आई वडील गेले, मग आता म्हणजे दिवस ढकलतोय, जातोय, असंच चाललं होतं. आणि या सगळ्या सिच्युएशन मध्ये मला समृद्धीचा साक्षात्कार जेव्हा मिळाला, जेव्हा मी टॅपिंग सेशन केले, आणि मग हळूहळू हे माझं दुःख कमी व्हायला लागलं. मी त्याच्यात तो पहिला तर टॉपिक हाच घेतला होता की आई वडिलांचं जाणं आणि माझा निकुंज. म्हणजे अजूनही मी ती गोष्ट, एक कधी कधी तो पल्स येतोच, आणि येतोच. कशात अजयने ते दाखवून दिलं नाही, पण तो पण खूप प्रचंड डिस्टर्ब होऊन गेला होता. पण ठीक आहे, मग असं आमचं एक आयुष्य चालूच होतं. आणि मग एके दिवशी मी अजयला म्हटलं, मला आता नाही डोंबिवलीत राहायचं, आपण कुठे दुसरीकडे जायचं. कुठे जायचं,
दुसरीकडे जायचं म्हणजे का काय वाईट आहे? म्हटलं नाही, मला नाही राहायचं इथे, जिथे माझ्या मुलाचं मेडिकल ट्रीटमेंट नाही होऊ शकली. मग हा पैसा आणि हे सगळं कशासाठी? आणि आपलं इंटेलिजन्स काय कामाचं? एका अडाणी लोकांच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडू शकतात, पण आपण त्याला एवढं प्रॉपर ट्रीट करत असताना पण एका रात्रीत तो क्रिटिकल होतो आणि डॉक्टर म्हणतात त्याचं डायग्नोसिस आम्हाला कळत नाहीये. आणि मग एकदा निवा आणि मी आणि बाबा असं बसलो होतो, तेव्हा मग ती म्हणाली, मी तिला अशी चिडवायची, हा नाही आमच्या बेडरूम मध्ये तू यायचं नाही. ती म्हणे, बाबा ही मला सारखी म्हणते मला माझा बेडरूम हवा, नेक्स्ट दिवाळीपर्यंत तुम्हाला माझा बेडरूम पाहिजे. अँड माहिती काय झालं, अचानक अजय आले, त्यांनी हा फ्लॅट बघितला आणि मला फोन केला ऑफिसमधनं, असं असा ऍड्रेस आहे, जाऊन बघ, तुला पटला तर मग आपण तो घेऊन टाकू. आणि इतकं शॉकिंग होतं, ही माझी विश होते की मला प्रॉपर बॉम्बेमध्ये यायचं की जिथून मला कनेक्टिव्हिटी, ट्रेन, बस आणि सगळ्याचीच म्हणजे टॅक्सीज वगैरे एव्हरीथिंग शुड बी अवेलेबल. कारण डोंबिवलीवरनं बाय रोड याचं बाहेर पडायचं म्हणजे खूप डिफिकल्ट होतं. आणि विदिन अ 6 मंथ्स आम्ही हा फ्लॅट घेतला. म्हणजे आम्ही ऑक्टोबर 18च्या दरम्यान काहीतरी हा फ्लॅट बुक केला अजयनी, आणि जून 19ला आम्ही राहायला सुद्धा आलो. आणि मग इथे आल्यानंतर तो 17व्या मजल्यावरचा पहिला पाऊस आणि ते सगळं सगळं खूप एन्जॉय केलं आम्ही. अजय वॉज सो हॅपी की तो म्हणाला, अगं मी 15 मिनिटात घरी येतो, जो मला 3-3 तास लागायचे यायला. आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि अचानक लॉकडाऊन लागलं. आणि मी म्हटलं चला त्या निमित्ताने आपण एकत्र राहतो. ही गोष्ट 23 मार्चची, 23 मार्च 2020ची. आणि अजय इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्यामुळे ते जायचे, त्यांना 2 दिवस वर्किंग, 2 दिवस हॉलिडे होता. आणि एका संध्याकाळी 8 एप्रिल 2020 आपलं फेसबुक लाईव्ह चालू होतं. सर म्हणायचे सगळेजण लॉकडाऊन खूप स्ट्रेस झाले होते कोविडमुळे. आणि मग सरांनी ती फेसबुकवरती संध्याकाळी 7ची सिरीज स्टार्ट केली होती. आम्ही सगळेजण बसायचो, मी, निवा, माझी नणंद तेव्हा सीमा, ती तिच्या सासरी होती. आणि अचानक संध्याकाळी 4-4:30ची वेळ होती. अजय आणि मी ऍक्च्युली बेडवरती बसून, तो त्याचा मोबाईल बघत होता आणि माझा मोबाईल बघत होतो. आणि आईनी हाक मारली, चला चहा झाला, सगळ्यांनी बाहेर या चहा घ्यायला. आणि निवा गेली बाहेर पहिल्यांदा आणि आम्ही दोघं जण, तो म्हणा, आम्ही तो फ्रेश व्हायला आतमध्ये गेला. आय वॉज ऑन द बेड ओनली, मी बसलेच होते. तो तिथून आला बाहेर वॉशरूम मधनं, ही जस्ट हग मी आणि कोलॅप्स देअर. मी काय होतंय समजेपर्यंत ही वॉज नो मोर. जे टर्न ब्ल्यू. आणि मला मला 2 मिनिटं काही कळेच ना की मी आईना हाक मारते, निवाला हाक मारते. या परिस्थितीत कोणी डॉक्टर सुद्धा अवेलेबल नव्हते की कोणाला, खाली त्या लोकल फिजिशियन्स तर नव्हते. बिल्डिंग मध्येही 2 डॉक्टर होते, पण तेही आले नाहीत वरती त्या इमर्जन्सी मध्ये, कारण तो पीक पिरियड होता कोविडचा. सो नो बडी वॉज कमिंग. मग मी अशा त्याच्यामध्ये मी माझ्या ऑफिस कलिगला फोन लावा, तो म्हटलं तुला ऐसा ऐसा हुआ है, अजय को कुछ तो भी हो गया, तुम थोड़ा, मैं बस बस 15 मिनट में आ रहा हूँ गाड़ी लेके, देखेंगे क्या करने, गोदरेज में लेके जाएंगे. मी विक्रोळीला राहते, आम्हाला गोदरेज जवळ होतं हॉस्पिटल. मीनवाईल मी संजय कदमांना वगैरे पण फोन केला, जे आपले मुंबईचे मनीपासून. म्हटलं, मग त्या डॉक्टर गणेश आले, डॉक्टर राहुल आले, त्या सगळ्यांनी पाहिलं. ते म्हणजे मॅडम जरा, आय वॉज, म्हणजे मला माहित होतं, पण मी फक्त आईसाठी आणि निवासाठी सगळे ट्राय करत होते की काहीतरी मिरॅकल घडेल. बट नथिंग हॅपेंड. आम्ही त्यांना, अजयला आम्ही कशी तरी, डॉक्टर गणेशनी आणि राहुलनी अँब्युलन्स अरेंज केली, कारण त्या सगळ्या कोविडच्या अँब्युलन्स होत्या. त्याच्यामुळे अँब्युलन्स पण अवेलेबल होत नव्हती. कोणीतरी मुलगाने ऍम्ब्युलन्स आली, तोपर्यंत डॉक्टर गणेश आणि संजय कदमची CPR देत होते. मला म्हणाले, मॅडम तुम्ही बाहेर बसा, थोडं शांत. म्हटलं मी बाहेर नाही, मी इथेच थांबते. दिवा आणि आई बाहेर होत्या. मीनवेल मी सीमाला आणि फोन केला, ती आली कशी तरी उलटसुलट. आम्ही गोदरेजमध्ये गेलो. गोदरेजमध्ये मी गेले, पण तरी एक मन मानायला तयार नव्हतं. कुठेतरी काहीतरी होईल असं वाटत होतं, आपले एंजल्स, आपलं टॅपिंग काहीतरी वर्कआउट करेल. पण तिथे गेली, तो त्यांनी ECG काढला, इट वॉज प्लेन. तर त्या डॉक्टरनी सांगितलं की मॅडम तुम्ही बघताय, यू आर क्वाईट एज्युकेटेड, यू नो व्हॉट इज द सिच्युएशन. आणि मग सगळंच संपलं होतं. आणि मग फेसबुक लाईव्ह वरती जेव्हा संजय कदमांनी जेव्हा तुम्हाला फोनवरती सांगितलं की मॅडम असं असं झालंय, आणि तुम्ही आफ्टर सेशन तुम्ही सांगितलं की असाची सिच्युएशन झालेली आहे, पण तुम्ही प्लीज कोणी त्यांना फोन करू नका, लेट देम सेटल, लेट अस सेटल फर्स्ट अँड एव्हरीथिंग. आणि हे इतकं अनसर्टन होतं की तेव्हा कोणीही तुमचे नातेवाईक येणं शक्य नव्हतं. त्याच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना शॉकिंग होतं. ते म्हणाले, नाही नाही, ये कोई दुसरा अजय कदम नाही, काहीच.
ये अजय तो हो ही नहीं सकता कि उसका उतना फिटनेस है कि ही इज नॉट दैट पर्सन. नाही मग ठीक आहे. म्हणजे मग आपले हे संजय कदम, डॉक्टर राहुल, डॉक्टर गणेश, माझे कलिग, माझे अगदी येऊ शकले. माझे अगदी सेंट्रल एक्साइजला होते, तो गावात आला त्याच्या त्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावरती. आणि मग कशी तरी ऍम्ब्युलन्स अरेंज केली आणि पुढच्या गोष्टी केल्या. म्हणजे इथे आम्ही नवीन होतो त्याच्यामुळे वी वन नो डोंट नो इवन सिमेट्री ऑल्सो की कुठच्या साईडला आहे. डीसी मिळत नव्हतं, आता डेथ सर्टिफिकेट कोण देणार, एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण आय वॉज ओके. मी म्हटलं आता मनीषा तू आता तर अजिबातच लहान लहान नाही राहू शकत. आता तुला तुला सांभाळायचं, तुझ्या लेकीला सांभाळायचंय. आणि अबाउट दॅट तुझे सगळे इन लॉज मधले रिलेशन आहेत, कारण अजय मोठे होते त्याच्यामुळे सगळे माझ्याकडे असे आशेने बघत होते की बहिणी आता काय. सीमा तिच्यासाठी दादा म्हणजे दुसऱ्या वडिलांची जागा होती. या स्टेजमध्ये आईंनी हे सगळं बघणं, त्यांना सांभाळायचं होतं. दुसऱ्या दिवशी सगळं झालं, सगळ्या गोष्टी केल्या. मी म्हटलं आता काय, आता म्हटलं काही नाही, आता तर सध्या तर ऑफिसला पण जायचं नाही. बघू कसं कसं काय घडतंय ते. आणि मग मी निवाला म्हटलं तेव्हा आपण इथेच स्टेबल होऊ शकतो. आणि त्याच्या नेक्स्ट त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही संध्याकाळी फेसबुक लाईव्हला आलो होतो सरांच्या लेक्चरमध्ये. आणि सर फक्त एकच वाक्य बोलले, मनीषा आय एम हॅपी टू सी यू हिअर. म्हटलं सर ही सगळी माझी उपासनाची स्ट्रेंथ आहे. मी जे काही टॅपिंग शिकवले, जे काही करून घेतलं, किंवा मे बी ते युनिव्हर्सला माहिती असं की आईच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडायच्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मला या टॅपिंग टेक्निक्स मध्ये या फॅमिलीमध्ये जॉईन केलं. आणि आज या फॅमिलीमध्ये जॉईन असला मी आणि माझी लेक फुल स्ट्रेंथनी, फुल मेंटल स्टॅबिलिटीनी सगळं अटेंड करतोय, सगळं एन्जॉय करतोय. आणि मी कधी डिस्टर्ब झाले की ती मला सांगते, अगं तुला माहितीये ना एंजल्स, आपला बाबा त्या काचेच्या पलीकडेच आहे, फक्त तो आपल्याशी बोलू शकत नाही म्हणतो तिकडे आहे ना. शी स्टील फील दॅट फ्रॅग्नन्स वेन शी पास थ्रू द पॅसेज ऑफ माय बेडरूम टू द हॉल. इथे आमचं बेसिन आहे जिथे अजय शेव करायचे. सो ते कितीतरी वेळा मला म्हणायचे, मम्मा मला नाही ती शेविंगचा वास येतो, जबकि अगदी मोर दॅन 3 इयर्स तिथे काही कोणी शेव करायचा प्रश्नच येत नाही. पण त्याचा तो प्रेझन्स पण कधी कधी मला जाणवतो. आणि मी त्याला म्हणजे जेव्हा जेव्हा मी कधी ते फार डिस्टर्ब असले की मग तो मी आहे ना हे वाटतं कुठेतरी येतं. आणि मग असं कळतं की म्हणून कदाचित आपण या फॅमिलीमध्ये जॉईन झालोय, सर्व्हाइव्ह झालोय आणि एवढं एवढं हॅपीली पुढचं लाईफ सुरू आहे. पण म्हणूनच पैसा प्रत्येक गोष्ट तुम्हाला मानसिक शांती नाही देऊ शकत. तुम्हाला एक अशी फॅमिली लागते जी कशी, असं पाठबळ लागतं, मानसिक पाठबळ लागतं, जे मला सरांमुळे मिनल मॅडम आणि या सगळ्या पुणे आणि मुंबईची ही जी आमची फॅमिली आहे, आय आय फील दॅट इज माय होल फॅमिली. किंवा या सगळ्या इन्सिडेंट मला पुण्यातनं सुद्धा बऱ्याच जणांचे फोन आले, महेश शिंगुले, अनिता जोशी आणि बऱ्याच जणांचे की मॅडम टेक केअर अँड एव्हरीथिंग, वी ऑल आर विथ यू अँड ऑल. पण खरी स्ट्रेंथ म्हणाल तर तुम्ही सर, तुम्ही आणि सर त्या पिरियडमध्ये, सर मनीषा कशी आहेस, बरी आहेस ना, त्यांचं ते जे त्यांनी जे अल्टरनेटिव्ह फोन केले किंवा तो जो एक ॲश्युरन्स होता की येस आपण ह्याच्यातनं बाहेर पडू. आणि मला माझ्यापेक्षा माझ्या लेखीचं जास्त कौतुक वाटतं की ती तेवढी फक्त 9th स्टँडर्ड मध्ये स्टुडंट होती आणि ती बाबाशी खूप अटॅच होती. म्हणजे ती जे माझ्याशी शेअर करते ती बाबाशी शेअर करायची. पण तिने पण हे इतकं, आणि मी मला रडायलाच नाही म्हणाले, अगं तुला माहितीये ना आपली ती एनर्जी आहे, आपला बाबा फिजिकली नसेल पण त्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये तो आपल्या आजूबाजूला असणार आणि असतोच. आणि हे सगळं तिने मला शिकवलं. ती मला म्हणायची, मम्मा सर काय म्हणायचे, ते समृद्धीचं साक्षात्कारचं तुम्ही एक रॅन्डम पेज ओपन करा, यू विल फाइंड द आन्सर, तो तू ते बघ, ते वाच. आणि अशा प्रकारे आम्ही दोघी लेकीनी आणि माझ्या फॅमिलीने, म्हणजे आई, सीमा, या सगळ्यांना आम्ही सगळ्या पुन्हा नव्याने उभं राहिलो. आणि ही स्ट्रेंथ मला फक्त आणि फक्त मनीपासून मिळाली. फायनान्शियल ग्रोथ ह्या सगळ्या गोष्टी तर घडतच होत्या. अजून एक गोष्ट, हे जेव्हा आम्ही घर घेतलं तेव्हा HDFCचं हाऊसिंग लोन घेतलं होतं. मला फक्त माझा संबंध फक्त एवढाच यायचा
की इथे सही कर. म्हणजे आपण अगदी अडाणी बायकांना सांग की मी तिथे अजय म्हणा इथे सही कर, की सही करायची. कारण त्याच्याने माझी शिफ्ट ड्युटी त्याची शिफ्ट ड्युटी असल्यामुळे जेव्हा तो घरी तेव्हा मी ऑफिसला, आणि जेव्हा मी ऑफिसला तर तो घरी. आणि मग त्याला जेव्हा नाईट शिफ्ट करून तो मॉर्निंगला यायचा तेव्हा त्याला हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला भरपूर वेळ मिळायचा. सो जेव्हा त्याने हे सगळं केलं तेव्हा मला माहित नव्हतं त्याची अर्गोची त्याने एक इन्शुरन्स पॉलिसी पण घेतलेली आहे, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स मला काहीच माहित नव्हते. पण जेव्हा ही गोष्ट घडली, हा लॉकडाऊनचा पिरियड होता, आणि मला माझे कलिग म्हणाले की मॅडम सरांची पॉलिसी असणार आहे आणि तुम्ही हाऊसिंग लोनसाठी ते बघा, त्याच्यामध्ये कदाचित ते वेव ऑफ होईल आणि त्या दृष्टीने तुम्ही कधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. पण आय वॉज नॉट इन अ स्टेज टू, आता मला ते सगळ्या पॉलिसीज, ते इन्व्हेस्टमेंट, ते पासबुक, चेकबुक कधीच बघायची नव्हती, कारण मी कधी बघितलीच नव्हती. दो आय एम वर्किंग फॉर अ बँक, माझी सॅलरी कधीही मला अजय म्हणाला की तुझी सॅलरी घरात दिली पाहिजेस, किंवा त्याला मी कधी त्याची पासबुक कधी चेक केली त्याच्यामुळे त्याची कुठच्या बँकेत अकाउंट्स आहेत, कुठे एफडीज आहेत, हे मला काहीच माहित नव्हतं. इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्स काहीच माहित नव्हतं. आणि मला कधी विचारायची त्याला गरज नाही. म्हणजे माझे जे काही मनी उपासाचे खर्च वगैरे होते ते सगळे मी माझ्या ह्याच्यात करत होते. त्याने मला कधी त्याच्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला म्हटलं अरे बापरे, आता या सगळ्या फाईल शोधा, कुठे काय ठेवलं ते शोध, आणि त्याचा शोध ठेवणं ब्रह्मदेवालाही सापडणार नाही, त्याचे ते कोड वर्ड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. बट फायनली मी HDFCला ऑनलाईन कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. ऍज युजल त्यांनी तुमचं हे जे रिझन आहे ते आमच्या इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये बसत नाही. जवळजवळ त्यांनी 7 ते 8 वेळा ती पॉलिसी डिनाय केली की आम्ही तुमचा क्लेम सेटल नाही करू शकत. दिस वॉज स्टार्टिंग फ्रॉम मे 2020 पासून जानेवारी 2023ला 2023ला मी आपल्या बऱ्याच जणांचा, आपल्या ग्रुपमध्ये पण बऱ्याच जणांचा गायडन्स घेतला की काय करू. मी अशोक पटेल सर आहेत आपले मुंबईचे, त्यांच्याशी बोलले, महेश हिंगोलेंच्याशी बोलले. ते म्हणजे मॅडम तुम्हाला थोडंसं फाईट करायला लागेल पण दिस विल डेफिनेटली गेट सेटल्ड. पण मला त्याच्यातनं वे आउट मिळत होतं. माझ्या इन्शुरन्सच्या काय मैत्रिणी तरी म्हणाला नाही ह्याच्यामध्ये किती हिडन क्लॉज असतात, हे असं नाही सेट होणार किंवा काय वगैरे. पण कुठेतरी एक आतमध्ये गट फिलिंग होती, आणि कुठेतरी एक असं होतं की नाही माझ्या नवऱ्याच्या कष्टाचे पैसे आहेत, आणि तो कधीच असं चुकीच्या दृष्टीने कुठच्याच पेपर साईन करत होता, आणि हे सगळी क्लॉज वाचले असणार आहेत. आणि मग फायनली आम्ही पुण्याच्या इन्व्हेस्टमेंट पर्यंत पोहोचलो, आणि मध्ये ते नाही नाही ही केस 30 लाखच्या वरची आहे, ही मुंबईतच असणार, म्हणून पुन्हा पुण्याला मुंबईला. आणि मग अशोक पटेल सरांच्या आणि मग अशोक पटेल सरांच्या ओळखीने आम्हाला एक इन्शुरन्सचे लॉयर भेटले, ऍडव्होकेट भेटले, ज्यांनी म्हणाले मॅडम मी को स्टडी करणे दो, आणि मग ते त्यांनी बघितलं आणि त्यांनी काही त्यांच्या पद्धतीने पुटअप केलं. आणि मग सगळ्यात शेवटी त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या सगळ्यात शेवटी खालची एक लाईन होती जिथे त्याचं साल लिहिलेलं असतं, आणि त्याच्यावरती साल होतं 2013 अँड 14. आणि तो एका पॉइंटवरती त्यांनी तो इन्शुरन्स क्लेम सेट करायचा प्रयत्न, म्हणजे कंपनीला त्यांनी ट्राय केलं, करस्पॉन्डन्स केलं. आणि मग कंपनीने 12 जानेवारी 2023ला मला त्याचा पार्शल क्लेम सेटल केला 17,98,000चा, जो की 40 लाखचं माझं कर्ज होतं, अजूनही आहे. म्हणजे त्याचे माझे पेमेंट ड्यूज एव्हरी मंथ आय एम पेईंग द EMI ऑफ इट. पण त्यांचं म्हणणं की हा पार्शल पण नाही, हा फुल क्लेमच सेट व्हायला पाहिजे. याच्यासाठी पण मी तुमचं काउन्सिलिंग घेतलं होतं की हे काय म्हणजे की कशा पद्धतीने येतात. म्हणा ठीक आहे आपण प्रोटोकॉल करू, तुम्ही टॅपिंग करा, आपल्याला ह्याच्यातून काहीतरी मार्ग मिळेल. आणि मग गेल्या वर्षीच्या मनी उपासनेच्या फर्स्ट सेशन मध्ये मी हे शेअर केलं होतं की अजयचं डेथ क्लेम केस पार्शियल सेटल झालेलं आहे. अजूनही इन्शुरन्स वकिलांचं म्हणणं आहे की हा क्लेम पूर्णच सेट व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आता मुंबईच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण मी 6 महिने झालं फॉलोअप करतेच आहे. तर ते पण आय एम एक्सपेक्टिंग दॅट टू हॅपन, की कारण की कुठेही अजयने हे त्यांनी कर्ज घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याची हार्ड अर्न मनी आहे, त्याने शिफ्ट ड्युटीज केलेल्या आहेत, त्याचे सेव्हिंग्स, त्याने आयुष्यात कधीच जीवाची मजा केली नाही. त्याच्यामुळे मला कुठेतरी एक होतं की नाही हे सेटल होणं गरजेचंच आहे. सो त्या दृष्टीने पण जेव्हा मी MUचे प्रोटोकॉल्स, तुमचे काउन्सिलिंग घेतले, आणि जेव्हा तो एक क्लेम सेट झाला हाफ पार्शल, तर आय वॉज कुठेतरी आय सेड थँक्स टू युनिव्हर्स अँड टू द आशय ऑल्सो, की कुठेतरी मी तुझी फाईट जिंकले. पैसा डज मॅटर्स, पण माझ्यासाठी ते खूप इमोशनल होतं की अशा पद्धतीने ते आमचा क्लेम डिनाय करत होते.
सो हे सगळं स्टॅबिलिटी, ही मेंटल स्ट्रेंथ, हे सगळं ह्याच्यामुळेच मिळालं. तुमच्यामुळे आणि सरांमुळे या सगळ्या गोष्टी मी फिजिकली, मेंटली फेस करू शकले. ती स्ट्रेंथ मिळाली. आणि आय विल टेल एव्हरीवन, ज्याची जर्नी आहे तो ह्या फॅमिलीमध्ये जॉईन होतोच. पण सगळ्यांसाठी आपण जेव्हा ह्या पद्धतीने कोलॅप्स होतो ना, तेव्हा आपल्याला कोणीच सपोर्ट नाही. आपले मैत्रिणी, आपले आई वडील, आपले नातेवाईक नाही. तेव्हा अशीच माणसं लागतात सरांसारखी आणि मिनल दिदीसारखी, की जे तुम्हाला हात धरून उभा करतात. आणि प्रत्येक वेळेस मे होऊन आहे जे दिदीचं आणि मिनल दिदीचं आणि सरांचं आहे, की ज्याच्यामुळे आज मी इथे उभं राहून तुमच्याशी 2 शब्द बोलू शकते. सो हा प्रवास असाच चालू राहावा अशी माझी इच्छा आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही शिवहोम वगैरे, तर इथे जी काही स्ट्रेंथ मिळते ती पूर्ण आहे वर्षभर, तेवढी पुरते. पुन्हा वर्षाने पुन्हा नवीन आपले मानी उपासना सगळे सुरू असतातच. त्याच्यात पुन्हा नव्याने मला मी शोधते. मला मी करेक्ट असते. नो डाऊट आय वॉज व्हेरी मच शॉर्ट टेम्पर, मी खूप कधी कधी चिडते. पण तेवढी शांत माझी लेक राहते. आणि ती मला समजून घेते की ठीक आहे, मम्मीच्या कुठेतरी बाहेर चिडचिड होत असेल, मग तिचं ती फ्रस्ट्रेशन. पण मग नंतर जाणवलं की नाही, आपण असं वागायला नाही पाहिजे. आणि मग आपले मेडिटेशन्स चे ऑडिओज लावून ऐकते. टॅपिंग, पर्सनलचे टॅपिंगचे काही वर्कशॉप तुम्ही प्रोटोकॉल्स ते करते. आणि आता परवा मी केदारचं, महेश इंग्रजींचं ऐकलं जेव्हा. आणि केदारचं ऐकल्यानंतर मला खरंच खूप असं जाणवलं की तो ह्या गोष्टी करतोय. म्हणजे हे खरंच एक खूप छान इन्साइट केदारच्या ह्याच्यात पण मला मिळाले, की काही झालं, म्हणजे तो 17 लाखाचा क्लेम मिळाला ना, तू शांत राहिलीस मनीषा. पुढे 2-4 महिने माझे पुढे असेच गेले, जे मी कंटिन्यू फॉलोअप मध्ये राहायलाच पाहिजे होतं. ते मी पुन्हा नव्याने सुरू झाली. पुन्हा नव्याने सगळे प्रोटोकॉल, ब्रशिंग सुरू झालेलं आहे. वॉटर चार्जिंग, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे करतोय, मिरॅकल एक्सपिरियन्स करते मी, की हे मी माझीच, कधी कधी मला असं वाटतं की मीच आरशात बघते स्वतः, तेव्हा मी म्हणते की मी उभी राहिले. आणि मी अशा पद्धतीने उभी राहिले. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ही कशी एवढी आनंदी राहू शकते. पण आय एम हॅपी फॉर यू, फॉर माय सेल्फ, फॉर माय डॉटर, फॉर द होल पीपी फॅमिली. आणि सरांसाठी आणि तुमच्यासाठी दिल से ग्रॅटिट्यूड. मनीषा, तुमच्या स्ट्रेंथ बद्दल, म्हणजे व्हॉट यू हॅव एक्सपिरियन्स, ही काय साधी गोष्ट नाहीये. असं होऊ नये कधीच कोणाच्या आयुष्यात. पण एवढ्या सगळ्यातनं तुम्ही आज ज्या लेवलवरती उभे आहात, हे सलाम आहे तुमच्या डेडिकेशनला, तुमच्या जिद्दीला. आणि आय कॅन से की सो मेनी पीपल विल बी इन्स्पायर्ड बाय यू. आज लोकांचं धीर इतका कमी आहे, त्यांची मेंटल स्ट्रेंथ एवढी कमी आहे की एवढ्याशा कारणांवरनं लोकांना आयुष्य नकोसं वाटतं. छोटे इतकी फालतू कारणं असतात. दे जस्ट वॉन्ट टू थ्रो अवे देअर लाईफ. दे प्रिफर बिंग इन टू डिप्रेशन. दे जस्ट गिव्ह अवे हॅपीनेस इन लाईफ. पण there is one reason to survive and one reason to be happy, and there are ways to be happy. आणि मनी उपासना असू दे किंवा हा सगळाच प्रवास असू दे, मटेरियलिस्टिक गोष्टी मिळणं, त्या दरवेळेला अपग्रेड करत राहणं, हे तर होतच राहील. पण ही जी इमोशनल स्ट्रेंथ आहे, कारण आपल्याला खरंच माहित नाही की आपल्या आयुष्यामध्ये काय वाढवून ठेवलेलं आहे. आणि काही गोष्टी या अशा आहेत ज्याला ना पैशांनी उत्तर आहे, ना फेम, प्रसिद्धी, या कशानेच उत्तर नाही आहे. या सगळ्यातनं आपल्याला तरुण नेणारी ही फक्त आपलीच मेंटल स्ट्रेंथ आहे. आणि खरंच तुमचा हा सगळा प्रवास ऐकताना एक गोष्ट जी मला कायम वाटते, ती मला इतकी खरी जाणवते, की खरंच आपण जन्माला एकटे येतो आणि आपण मरतो पण एकटेच. हा खरंच आपल्या एकट्याचाच प्रवास आहे. म्हणजे जरी आपण बांधलेले दिसलो, भाऊ आहे, बहीण आहे, नवरा आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, यांच्याशी जरी बांधलेले दिसलो आपण, तरी ही जी आपल्या आत्म्याची उत्क्रांतीची गती आहे, ही आपल्या एकट्याचीच आहे. अँड मनीषा, आय रिअली फील युअर अ व्हेरी इव्हॉल्ड सोल. की नाहीतर इतकं सगळं घडून लोक, त्यांचा विश्वासच जातो की अरे, मी एवढं सगळं करून माझ्याबरोबर कसं काय असं घडलं. आणि ते परत त्याच नेगेटिव्हिटीमध्ये, त्याच नकारात्मक अवस्थेमध्ये जगायला लागतात.
जिथे त्यांना काहीच मिळणार नाहीये खरं तर. पण ते तुमच्या बरोबरही घडलं असेल कदाचित, की एक पॉइंट असा येतो जिथे आपल्याला असं वाटतं, की अरे मी एवढं सगळं करून पण माझ्या बरोबर काहीतरी वाईट घडलं, तर का मी हे सगळं करू? पण तुम्ही त्या अवस्थेला तुमच्या आत घर करू दिलं नाही. आणि तिथून तुम्ही परत आज उभ्या राहिलात आणि तुमच्याकडे बघून आज कितीतरी लोक उभे आहेत तुमच्या आजूबाजूचे. हो, खरं आणि खरंच म्हणजे हे मी काय आणि सीमा काय, द थिंग्स वी हॅव गॉन थ्रू, मुमेंट आम्ही दोघे एकमेकींसाठी फार असतो. फार आधी जी काही म्हणाल तर ते काही प्रोटोकॉल्स मला माहिती आहे. रिलेशनशिप हा एक पण विषय होताच. इनलॉज बद्दल तेवढे माझे रिलेशन प्रॉपर नव्हते, किंवा मी आय वॉज ट्राईंग टू मॅच विथ माय, बट इट वॉज नॉट गेटिंग मॅच. पण ह्या सगळ्या प्रवासात, टॅपिंगच्या प्रवासात मनीपासून रिलेशन्स पण खूप छान हेल्दी होत गेले. आणि आता अशी की मी सीमा आणि मी आम्ही खूप सपोर्टिव्ह असं एकमेकींना. काही डिसिजन्स नाही पटले, पण ते आम्ही तोंडावर बोलूनही एकमेकींना दाखवतो की नाही पटलं आहे. पण बिकॉज या सगळ्या प्रवासामुळे आज मी, सीमा, आई, निवा, माझी लेक, इनफॅक्ट माझे दीर सुद्धा, चुलत दीर वगैरे जे कोणी आहेत, ते नेहमी म्हणतात की वहिनी, आम्हाला दादा नाही हे जाणवत नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या बरोबर असता. आणि तेवढाच, इनफॅक्ट दादापेक्षा जास्त तुम्ही आमच्यासाठी केअर करता. आम्ही एक फोनला की तुम्ही धावत येता, किंवा तुम्ही आहात म्हणून आम्ही आज उभं राहू शकलो. म्हणजे मी तर त्यांच्यापासून तशी थोडीफार, म्हणजे फिजिकली आय वॉज फार फार होते, पण त्यांना एक अश्युरन्स असतो की नाही, तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे बरं. आणि माझी, खरंच माझी इनलॉची जी फॅमिली आहे, माझे जे ब्रदर इन लॉज आहेत वगैरे सगळे, दे वॉज सो सो प्रिटी, सो हॅपी की बहिणी तुम्ही आहात ना, आम्हाला नाही जाणवत की दादा नाहीये, तुम्ही आहात आमच्यासाठी, तुम्ही एक स्ट्रेंथ आहात. मला म्हणजे मध्यंतरी माझे फिजिकल इतके, या कोविड नंतर मला कोविड झाला होता, स्लेप इश्यू झाला, आणि सगळ्या मोठ्या सर म्हणून मनीषा, कोविड वगैरे ठीक आहे, पण हे स्लिप वगैरे दिस इज नॉट, हे आजार पण नाहीये. हे आता ह्याच्यातनं, या स्लिप, तेव्हापासनं माझा बेल्ट मी सोडलेला आहे. सरांनी मुंबईच्या शिवमच्या लेक्चरच्या आधीची गोष्ट आहे ही, शिवमच्या आधीची. मी म्हटलं सर अजूनही नाही, नाही म्हणे, आता हे नाही, हे दुसरं आहे तुझं, किती सायकोलॉजिकल रिझन आहे, फाइंड इट, यू टॅप इट ऑन इट अँड जस्ट रिलीज इट. आणि हॅपी टू से की सध्या तरी मी बेल्ट लावत नाहीये. छोट्या मोठ्या तब्येच्या तक्रारी असतात, पण ते आय जस्ट होल्ड एव्हरीथिंग ऑन. विल फॉल इन अलाइनमेंट. प्रवास येस, सुरू आहे ना अजून. इट विल फॉल इन अलाइनमेंट. डेफिनेटली डेफिनेटली बट खूप ग्रेट. छान थँक यू चालतं. मनीषा फॉर बिईंग विथ दिस. आणि कसं आपली एनर्जी येवायला लागली की सपोर्ट मिळत जातो, माणसं मिळत एक्झॅक्टली, जातात तशी. एक्झॅक्टली. अँड आय एम रिअली थँकफुल टू यू, टू सर. हे लव्ह आणि ग्रॅटिट्यूड तर हे जे काही तुम्ही शिकवताय ते तर सकाळ संध्याकाळी उठताना रात्री झोपताना हे सगळंच चालू असतं. पण ही जी फॅमिली बॉन्ड्स आहेत, जे आपले बॉम्बेचे, पुण्याची जी फॅमिली आहे, आय एम रिअली ग्रेटफुल टू बोथ, ऑल ऑफ देम. की माझ्या ह्या सगळ्या पिरियड्समध्ये त्यांनी मला एकटं पण जाणवून नाही दिलं, माझ्या कोविडच्या पिरियडमध्ये किंवा. अँड सो आय किती लव्ह टू. अनकंडिशनल सपोर्ट आहे आणि कुठे मिळतं असं ऍक्च्युली. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि ही जी फॅमिली आहे म्हणून मी, आय डोंट लाईक टू गो टू एनी ऑनलाईन सेशन. मी ऑफलाईनला, मग ते बेसिक टॅपिंगचं सेशन असलं तरी आय यूज टू कम देअर, बिकॉज मला त्या फॅमिलीमध्ये एक एनर्जी मिळते जी मी स्वार्थी, मे बी सेल्फिश असेल त्या एनर्जीसाठी, बट आय यूज टू कम. म्हणजे ते मी पुण्याला पण यायचा प्रयत्न करायचे, की मला पुण्याला पण तिथे ते 3 तास सगळ्यांमध्ये बसून ऐकून खूप फ्रेश वाटायचं. आता बॉम्बेला सुद्धा अटेंड करते सगळे लेक्चर्स, अँड आय एम हॅपी, आय एम रिअली ग्रेटफुल. लव्ह अँड ग्रॅटिट्यूड टू यू अँड सर अँड टू द होल फॅमिली. थँक्यू व्हेरी मच. सो थँक्यू मनीषा. अँड तुमची स्टोरी खरंच खूप लोकांना खूप काही शिकवून जाईल. थँक्यू. अँड थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. बाय. थँक्यू. टेक केअर. बाय.